तर शाळेत 2 दिवस पुरेल इतकाच सिलेंडरचा साठा आहे। भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमीमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। प्रशासनाने उपाययोजना करावी, शाळा प्रशासनाने ही मागणी केली आहे। युद्धाचा परिणाम आता भारतात जाणवू लागलेला आहे। शाळांनाही फटका बसतोय। भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमी शाळेत राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुलं मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात। याच ठिकाणी कॅन्टीन आहे। शाळेत 1200 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी जेवण तयार केलं जातं। पण आता या 2 दिवस पुरेल एवढाच गॅस सिलेंडर साठा उपलब्ध असल्यानं शासनानं गॅस सिलेंडर दिले नाही तर चुलीवर जेवण तयार करण्याची वेळ येणार आहे। आता प्रशासनानं काहीतरी उपाययोजना करून सिलेंडर पुरवठा करावा अशी मागणी शाळा प्रशासन करत आहे। डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी इथे संपूर्ण भारतातून शिक्षण घेण्यासाठी 1200 विद्यार्थी निवासी आहेत आणि त्यांच्या स्वयंपाकाकरता फार मोठा गॅसचा पुरवठा लागतो। पण इराण अमेरिका युद्धामुळे गॅस पुरवठा जो आता आम्हाला मागणी करून सुद्धा व्यावसायिक सिलेंडर पुरवले जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठी अडचण भेटते की 1200 मुलांच्या जेवणाचं काय करायचं। तर आमच्याकडे फक्त 2 दिवस स्वयंपाक होऊ शकतो एवढाच सध्या गॅसचा साठा आहे।